हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे. अवघ्या 7 ते 10 मिनिटात बनणारा चटपटीत असा आचारी स्टाईल मेथांबा आज आपण बघणार आहोत. उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी कैरीचा मेथांबा एक उत्तम पर्याय आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मेथांबा बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या तोतापुरी कैरी घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. कुठेही पाण्याचा अंश याला नाही आहे. त्यानंतरला आपण आचारी स्टाईल मेथांबा बनवतो आहे. त्याच्यासाठी मी इथे 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे. सर्व ह्या पोहे खायच्या चमच्याने आपण प्रमाण घेतलेलं आहे. आता इथे एका पॅन मध्ये मी हे सर्व साहित्य यामध्ये घालून घेते आणि एकदम बारीक गॅसवरती व्यवस्थित असं खमंग भाजून घेणार आहे. 1 ते 1.5 मिनिटात हे व्यवस्थित असं भाजून होतं. छान असा सुगंध यायला लागला की समजायचं आपला हा मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. आता हा मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. हा मसाला आपण थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. आता इथे आपण ह्या कैऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. आपण जी सुरी वापरणार आहोत किंवा चॉपिंग पॅड वापरणार आहोत ते पूर्णतः कोरडं हवंय आपल्याला. कुठेही पाण्याचा अंश नको त्याला. पाण्याचा अंश नसेल तर आपला मेथांबा बऱ्याच दिवस टिकतो. आता इथे आपण ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ही आंबट कमी असते त्यामुळे आपण ही वापरायची आहे. इथे तुम्ही दुसरी कोणत्याही प्रकारची कैरी घेतली तरी सुद्धा चालू शकतं, पण ती कितपत आंबट आहे हे तुम्ही बघायचं आहे. आता कैरीची पूर्ण साल आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण दोन्ही कैरींची साल काढून घेऊया आणि ही साल जी आहे ती फेकून द्यायची नाही आहे. ही अशी आपण उन्हामध्ये त्याला मीठ आणि हळद लावून सुकवून पण हे खाऊ शकतो तोंडी लावायला वगैरे. तर अशा प्रकारे छान असे पातळ स्लाइस करून घ्यायचे कैरीचे. तुम्हाला लांब हवे असतील तर लांब कापून घ्या, चौकणी हवे असतील तर चौकणी कापून घ्या. अशा प्रकारे आता मी हे सगळे व्यवस्थित असे कट करून घेते. मी अशा पद्धतीने हे थोडे लांबट पण बारीक असे कट करून घेतलेले आहे. अशाच प्रकारे मी बाकीची कैरी पण कट करून घेते. इथे अशा पद्धतीने मी ही कैरी पातळसर अशी कट करून घेतलेली आहे आणि आपला मसाला सुद्धा व्यवस्थित असा बारीक वाटून झालेला आहे. अगदी बारीक वाटून होत नाही, थोडीशी जाडसर अशी ही भरड राहते. आता आपण पॅन मध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यावं लागतं जेणेकरून आपला हा मेथांबा आहे तो जास्त दिवस टिकेल आणि तेल जे आहे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. आता इथे आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे तेलामध्ये. आता आपली मोहरी छान अशी तडतडायला लागलेली आहे. तर त्यामध्ये आपण पोहे खायचा 1 चमचा मेथी दाणे घालून घेऊया आणि अर्धा चमचा हिंग घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मेथी दाणे आणि हिंगाचा सुवास छान असा यायला लागला की त्यामध्ये आपण हे कट केलेली कैरी घालून घेऊया. गॅस मीडियम ठेवायचा आहे. व्यवस्थित असं हे परतून घेऊया आपण. तेलामध्ये कैरी व्यवस्थित परतून घेतल्यावरती ती छान अशी मऊसर होऊन द्यायची आहे आपल्याला. आता इथे जवळजवळ 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. कैरी छान अशी मऊसर झालेली आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊया. ही मिरची पावडर तिखट नसते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालून घेऊया. आता ही कैरी जास्त आंबट नाही आहे त्यामुळे मी इथे 1 वाटी गूळ यामध्ये घालून घेतलं आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर गूळ जसा जसा मेल्ट होत जाईल तसं तसं याला पाणी सुटत जाईल गुळाचं. आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बाहेरून पाणी वगैरे काहीही ॲड केलेलं नाही. आता ह्या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला ही कैरी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊया. इथे आपण अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतलेली होती. व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये सर्वात शेवटी हा जो आचारी मसाला बनवलेला होता याचा हा संपूर्ण मसाला आपण याच्यामध्ये घालून घेऊया जेणेकरून याचा वास खूप छान असा या मेथांब्याला येईल आणि चव पण खूप छान लागेल. कलर किती छान असा आलेला आहे आपल्या मेथांब्याला. अतिशय छान असा आंबट गोड तिखट चवीचा होतो हा. शक्यतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला पोळी भाजी खायचा कंटाळा येतो किंवा असं इच्छा होत नाही, जास्त पाणी आपण पितो त्यामुळे. तर असं जर
मेथांबा चोळीला असेल तर आपण एक पोळी जास्तच खाऊ. हा पोळी भाकरी कशासोबतही छान असा लागतो. हा व्यवस्थित आपण होऊन द्यायचा आहे. अजून आता हा झालाय. हे कसं ओळखायचं तर या मेथांब्याला छान अशी चकाकी आलेली आहे, याचा अर्थ आपला हा झालेला आहे मेथांबा. ही एक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत जी आहे, जो चमचा आहे त्याच्यावरती मधोमध अशी एक लाईन मारून घ्यायची. ती व्यवस्थित अशी कट झाली म्हणजे त्याचे व्यवस्थित असे 2 भाग झाले, याचा अर्थ आपला मेथांबा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता हा मेथांबा आपण एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया आणि हा थंड झाल्यानंतरला आपण फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा आहे. झटपट होतो, कमी वेळेमध्ये. अशा प्रकारे आपला अतिशय सोप्या पद्धतीने आचारी स्टाईल मेथांबा तयार झालेला आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.